समालोचन क्षेत्रातली महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा मधुर आवाज आणि जो आवाज आखादी देशांपर्यंत जाऊन पोहोचला, काना कोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला, असे आपले लाडके समालोचक चंदू सरांचा तुम्ही आतापर्यंत ऐकला. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून एनडी सनस समाजसेवक यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. मॅन फ्रॉम रेणावळे यांचा शुभ सन्मान मंचावरती होईल. तर मॅचला प्रारंभ झालाय. पहिलाच बॉल पॅडल स्वीप, त्याला मात्र खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतील मिळतील धावा 4. येतोय चौकार. तर एनडी सनस यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. मॅन फ्रॉम रेणावळे क्रिकेटला चांगलं योगदान राहिलंय, त्यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 च्या माध्यमातून संपन्न करतोय. तर नक्कीच ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला, आमचे आदरणीय गुरुवर्य ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो असे चंदू शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकलात. आणि असं म्हटलं ना, गुरुच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे शिष्य. हा एक चांगला स्ट्रोक तुम्हाला बघायला मिळेल. सेम रिझल्ट, बॉल आणखी लागोपाठचा दुसरा, सीमारेषा पलीकडे 4 धावा. त्याचबरोबर टॉनी दादा मडवी 40+ घनसोली यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ग्राउंड उपलब्ध झालंय, अशा व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान. आदरणीय रमेशजी मडवी यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिले. एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. खूप चांगलं सहकार्य क्रिकेट या खेळाच्या पाठीमागे त्यांचं राहिलंय. अगदी बॅकफुट वरती जाऊन फक्त दिलाय सन्मान. याच्यावरती मिळेल 1 धाव. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते, एका बाजूला बॅट्समन आकाश आणि अक्षय, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्ले क्रमांक 1 हेमंत गोलंदाजी मार्गवरती आहेत. अर्थात जम्बो सरांबद्दल आपण चर्चा करतोय. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये मी 52 वर्ष म्हटलं, परंतु अगदी जम्बो सरांबद्दल जर आपण चर्चा केली, 49 वर्षाचे जम्बो सर आहेत. अगदी आम्ही याची पडताळणी केली तर आकाश काळेसाठी पारितोषिक आलंय. 50 धावा जर मारल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल टीम आहिर यांच्या माध्यमातून. तर मॅच आपल्या समोर रंगली आहे. श्रेया 11 विपक्ष वेदांत 11 ही मॅच रंगली आहे. तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यार्थी आम्ही या मॅच बद्दल चर्चा करतोय, वेदांत 11 ने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. श्रेया 11 ला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. एका बाजूला संघमालक विजयदादा शिंदे तर दुसऱ्या बाजूला सुरेशदादा मोरे ही मॅच आहे. तर याही बॉलवरती चौकार आल्या. आपण चर्चा करतोय संघ मालकांबद्दल. अर्थात टीम श्रेया 11 म्हटलं तर विजयदादा शिंदे यांची टीम आहे. अगेन्स्ट जर आपण पाहिलं वेदांत 11 सुरेशदादा सपकाळ यांची टीम आहे. ही मॅच आहे, हे बॅटल आहे. एका बाजूला विजय शिंदे असतील संघनायक, दुसऱ्या बाजूला संघनायक असतील विकास वाळणेकर. ही मॅच तुम्हाला बघायला मिळते आताच्या दरम्यान. धावफलकावरती जातो 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या या ओव्हरमध्ये. तर बॅटिंग पॉवर प्लेचं अनाउन्समेंट पंचांनी केलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये घेतलाय बॅटिंग पॉवर प्ले. टीम श्रेया 11 ने अनाउन्स केले की आम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. आणि ज्यार्थी एका बाजूला आकाश काळे, दुसऱ्या बाजूला बॅट्समन. तर माफ करा, अर्धशतकी खेळीसाठी आकाश काळेसाठी 5000चं कॅश प्राइज असेल टीम आहिरच्या माध्यमातून. हे पारितोषिक लागलं गेलंय या मॅच मध्ये. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अक्षय आणि अगदी गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2 मध्ये विकास वाळणेकर स्वतः संघनायक गोलंदाजी मार्गवरती या ओव्हरसाठी. उजव्या बाहेरचा बॉल पॉइंट मध्ये फील्ड केलाय. आकाश काळेची खूप महत्वपूर्ण विकेट आहे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पाठवलाय. आकाश काळे डेंजर एंडला धावलेत. अगदी पॉइंट मधून चांगला थ्रो केलाय. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पाठवलाय, कारण विकेटच किती महत्वाचे आहे. आकाश काळे याची विकेट आहे.
तर या बॉलवरती घडलंय काय स्क्रीनवरती आपण बघू शकतो. तिसरे पंच आमची पाहणी करतायत. या बॉलवरती अगदी घडलंय काय अगदी झूमिंग करून दाखवलं जाईल. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण या स्पर्धेचं होतंय. तब्बल 4 कॅमेरे सज्ज आहेत. 3 कॅमेरे स्टँडिंग आहेत आणि 1 कॅमेरा वायरलेस कॅमेरा आहे. अगदी प्रत्येक मॅचचं टेलिकास्ट या 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलं जात आहे. म्हणजे टीम वर्क आहे आणि ही टीम तुम्हाला वर्ल्ड टेनिसची बघायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समवेत जुळले. तिसरे पंच आमची पाहणी करतायत. या बॉलवरती घडलंय काय विकेट खूप महत्वपूर्ण. आकाश काळे डेंजर एंडला धावलेत. मॅन फ्रॉम आहिर यांच्यावरती पारितोषिक लावलं गेलंय. अर्धशतक झळकवतात तर 5,000चा कॅश प्राइस आहे या 50 धावेंसाठी. मॅच थांबले नक्कीच. स्पर्धा आपण अनुभवतोय पाहतोय. कोयना सोयशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 सीझन क्रमांक 3 डे क्रमांक 1 आपल्या समोर. चला टीम शिवनेरी आपली जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपलं बॉक्स जेवणाचा बॉक्स घेऊन जा. टीम शिवनेरी 11 टीम आरजू 11 आपण देखील या. आपला देखील लंच बॉक्स घेऊन जा आपण. आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स आपण देखील या आणि आपला लंच बॉक्स आपण घेऊन जा. आपल्या 15 खेळाडूंचा लंच बॉक्स इथे मात्र दिला जाईल. प्लीज आपण या. तर इथे मात्र नोट आउट आहे. खूप महत्वपूर्ण विकेट आहे टीम श्रेया 11 साठी. कारण श्वास रोखून धरला होता की पंचांचा डिसिजन काय येईल. कारण ती महत्वपूर्ण विकेट आहे. बॉलर विकास वाळणेकर तयार गोलंदाजी मार्गवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पॉइंट रिव्हिजन मधून बघायला मिळेल. अगदी शॉट थर्ड मॅन पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचले. बॉल पकडला बॉलला टाकलं. आकाश काळेने बॉल उडवलाय पाठवून दिलाय. या बॉल वरती येतोय क्लासिकल स्ट्रोक. आकाश काळे क्राडिकल स्ट्रोक षटकार. आणि ज्या अर्थी किती महत्वपूर्ण विकेट आहे. पंचांनी देखील तिसऱ्या पंचांची मागणी केली. कारण ज्या वेळेस आपण चर्चा करतो की निर्णायक मोमेंट मॅचची कोणती आहे तर हीच ती निर्णायक मोमेंट आहे. बॅटिंग पॉवर प्ले उजव्यास्ती बाहेर. आता मात्र विकास वाळणेकर यांनी पुनरागमन केलंय. षटकार त्यांनी खर्च केला परंतु तदनंतरचा बॉल उजव्यास्ती बाहेर. आणि ज्या वेळेस उजव्यास्ती बाहेरची लाईन अवलंबली गोलंदाजांनी त्या वेळेस प्रयत्न राहिला की आम्हाला वाचायचं आहे. खोदून काढलाय स्ट्रोक. बॉलने गॅप शोधलाय. लाईक अ ट्रेस बुलेट. 4 धावा. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक आहे. कव्हर आणि मिडॉनच्या मधून बॉलने गॅप शोधला. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरची सीमा रेषा तोडली 4 धावांसाठी. नाव आहे आकाश काळे. गाव आहे आहिर. काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. आज पाठीमागच्या मॅच मध्ये तुम्ही आहिर गावच्या सिद्धेश सपकाळांना पाहिलं काय त्यांनी बॅटिंग केली. शेवटच्या क्षणी मॅचचं पारड फिरवून टाकलं आणि मॅचला कलाटणी दिली. आता मात्र त्याच आहिर गावचा मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आहे आकाश काळे. आता मात्र विकास वाळणेकर संघनायक आहेत. संघनायक म्हटलं तर संघाच्या एक पाऊल पुढे. आता मात्र चांगला स्ट्रोक. आता मात्र या भाई बॉलला उडवून दिलाय. अगदी बॅकवर्ड डीप पॉइंटला चेंडू सीमारेषा पलीकडे फरार. मिळतील रन्स 4. येतोय चौकार. याही बॉलवरती काय क्लासिकल बॅटिंग केली आकाश काळे अगेन्स्ट विकास वाळणेकर. यांना ताकासूर लावू दिलं नाही. जे विकास वाळणेकर यांनी डावपेच आखले होते अगदी ते डावपेच उधळून लावलेत. सुरुवातीचा बॉल खूप चांगला रिलीज केला. तदनंतर मात्र षटकार आला. तदनंतर मात्र एक डॉट बॉल आहे आणि तदनंतर मात्र लागोपाठचे 2 चौकार आहेत. अशी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आकाश काळेची. याही बॉलला उडवलाय. एलिव्हेशन जास्त लांबी कमी. हो इथे मात्र आकाश काळे आहिर जातील माघारी. नाखुश आहेत आपल्या स्ट्रोक वरती कारण कुठेतरी लांबी कमी पडली आणि इथे मात्र त्यांच्या विकेटचं मोबदला मिळतोय टीम वेदांत 11 ला. धक्का क्रमांक इथे मात्र 1 टीम श्रेया 11 ला. आकाश काळे आहिर माघारी. आकाशने नक्कीच प्रयत्न चांगला केला की मला मोठी धावसंख्या उभारायची आहे. एक संधी त्याने जोखीम याही अगोदर रनआउटच्या माध्यमातून घेतली होती परंतु तदनंतर आकाश काळेने जी बॅटिंग केली धावफलकावरती जातो. धावा लागल्या.
29 धावा धावफलकावरती लागल्या 29. आणि ज्या वेळेस मित्रांनो 29 आकडा धावफलकावरती आला त्यावेळेस मी चर्चा केली की 29 आकड्याचं महत्त्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं तर 29 ऑगस्ट आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. तर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे मेजर ध्यानचंद यांनी खूप चांगली कामगिरी जर आपण पाहिलं ऑलिम्पिकमध्ये हॉकी क्षेत्रामध्ये केली आणि लागोपाठच्या 3 ऑलिम्पिकमध्ये आपल्याला चांगले मेडल्स त्यांनी मिळवून दिले आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो 29 ऑगस्ट. धावफलकावरती 29 धावा आहेत आतापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय बॅट्समन ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती त्यांचं प्राचारण केले. आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन ऋषिकेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय. गोलंदाजी मार्ग वरती तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल जम्बो सर गोलंदाजी मार्ग वरती वय वर्ष 49 गोलंदाजी मार्ग वरती आहेत. अगदी पंचांच्या डाव्या एसटी कडून जातील राईट आर्म ओव्हर द विकेट. स्पिन मारा तुम्हाला बघायला मिळेल. बोटांची जादू याही ओव्हर मध्ये बघायला मिळेल की त्यांच्या अगेन्स्ट हल्ला बॉल करणार टीम श्रेया 11. आता मात्र पॅडलाईनचा बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदलाय. अंगाला भेदल्यानंतर एक धाव याही बॉल वरती कंप्लीट होतीये. धाव बॅटच्या माध्यमातून असेल. बॅटची कडा आहे या बॉलला. आता बॅटिंग मार्क वरती तुम्हाला ऋषिकेश बघायला मिळतील. नंबर 3 वरती त्यांचं प्राचारण केलंय या मॅच मध्ये श्रेया 11च्या माध्यमातून. बॉलर जम्बो सर तयार. माफ करा स्ट्रायकिंग एंडला आता मात्र अक्षय आहे. पॅडलाईनचा बॉल पंचांकडे दाद मागितले. पंचांनी दाद फेटाळली की बॉल अगदी अस्ट्या सोडून चाललाय. पंचांनी हाताने इशारा केला जम्बो सरांना. आणि नक्कीच जर तुम्ही पंचांकडे अपील करता तरच पंचांना बॅट्समनला आउट देण्याचा अधिकार क्रिकेटमध्ये आहे. म्हणजे अपील किती महत्वपूर्ण आहे. तुम्ही अपील करू शकता हा तुमचा अधिकार आहे. आणि म्हणूनच की काय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या नियमासाठी 31व्या क्रमांकाचा नियम बनवला गेला. जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट 42 नियमाच्या अंतर्गत खेळलं जातं त्याच्यामध्ये 31व्या क्रमांकाचा नियम तुम्ही अपील आणि दाद मागू शकता पंचांकडे. तोच नियम इथे मात्र अवलंबला गेला मैदानाच्या आतमध्ये बॉलर जम्बो सरांच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 बॉलिंग पॉवर प्ले संपला. बॅटिंग पॉवर प्ले संपला. आता मात्र खुलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. आकाश काळेने चांगली बॅटिंग केली परंतु त्या आकाश काळेला माघारी पाठवलं विकास वाळणेकर यांनी. हा धक्का क्रमांक एक टीम श्रेया 11 साठी राहिला. श्रेया 11 आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 30 धावा धावफलकावरती. आतापर्यंतचं धावफलक तुम्हाला बघायला मिळत आहे. एक चांगली स्पर्धा एक चांगलं नियोजन आपल्या भेटीला आलं या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या वेळेस मी चर्चा करतो या स्पर्धेबद्दल अप्रतिम असं नियोजन आयोजन कमिटी आणि संयोजक कमिटीने घेतलंय. अर्थात चांगली सीमारेषा तुम्हाला बघायला मिळते. अगदी मैदानाची चांगली सजावट खेळाडू कक्ष आहेत. अगदी उपहार कक्ष आहे. तदनंतर प्रगल्भाचा व्यासपीठ मान्यवरांची रेलचेल वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे चांगलं प्रेक्षकन. पंचांचं एक चांगलं पॅनल तुम्हाला बघायला मिळतंय. डीजीची सुरील साथ नामांकित समालोचक तुम्हाला या स्पर्धेला बघायला मिळत आहेत. चंदू शेट्टी सर तदनंतर विनोदजी जाधव शैलीजी जाधव तुम्हाला बघायला मिळतात या स्पर्धेला. तर खेळ 2 मिनिटं थांबला होता. आता मात्र पुन्हा एकदा मी मॅचच्या दिशेने वळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती जम्बो सर सज्ज होतील. फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये मागवलं गेलं होतं कारण ज्या वेळेस खेळाडूंना दुखापत होते त्यावेळेस फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये मागवलं जातं आणि ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं गेलंय. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून देखील तुम्हाला बघायला मिळते. परंतु ज्यावेळेस ड्रिंक्स ब्रेक होतोय त्यावेळेस तुम्हाला अगदी एक बायसिकल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाताना ड्रिंक्स ट्रॉलीच्या माध्यमातून बघायला मिळते. एक चांगलं नियोजन या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय तुम्हाला अनुभवायला मिळत आहे. स्पर्धा आहे KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 सीझन क्रमांक 3 डे क्रमांक 1 आपल्यासमोर. मॅच आपल्यासमोर रंगली. एका बाजूला टीम श्रेया 11 अगेन्स्ट वेदांत 11 ही मॅच आहे आपल्यासमोर. तर पुन्हा एकदा खेळायला प्रारंभ होतोय. बॅक टू द क्रिकेट आपण वळूया.
तर खुलं क्षेत्ररक्षणाबद्दल आपण चर्चा नक्कीच करूया. सर्कलच्या बाहेर तुम्हाला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईड डिश, लॉंग ऑन आहे. तदनंतर इन सर्कल जर आपण पाहिलं पॉईंट आहे, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट मिड विकेट, इन सर्कल. खोल टप्प्याचा बॉल, मोठा प्रहार चढवायचा आहे. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या आले बॉलवरती, याच्यावरती अगदी एक धाव येईल. मॅच मध्ये जर आपण पाहिलं रोमांचकता आहे, कोण बाजी मारून जाईल सांगणं कठीण आहे. आवश्यकता आता मात्र धावांची, कारण प्रथम बॅटिंग करते टीम श्रेया 11. तर आता मात्र क्षेत्ररक्षण जे सजवलं गेलं होतं बॉल अडवण्यामध्ये त्यांना यश मिळालं. शॉर्ट थर्डमॅन अगदी विकेट किपरच्या पाठीमागे गेले, बॉल अडवला त्यांनी. कोणतीही धाव फलकावरती या बॉलवरती नसेल, कारण जम्बो सरांविरुद्ध काय प्लॅनिंग केलं टीम श्रेया 11ने, काय यांच्या विरुद्ध हल्ला बोल करायचा की फक्त संयमाचा खेळ दाखवायचा आहे. कारण जम्बो सर असे घातकी गोलंदाज आहेत की कोणत्या बॉलवरती विकेट मिळवतील सांगणं कठीण आहे. जागा बनवली आहे, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन जास्त, नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बॉल पडला, फेकी केली जाईल. या बॉलवरती फक्त येतील धावा 2. हे चांगलं क्रिकेट आहे. इनसाइड आउट तुम्ही जम्बो सरांना खेळता तर आत्मविश्वास वाढवणारा स्ट्रोक तुमचा आहे, कारण थोडंसं अवघड आहे. विथ द स्पिन तुम्ही बॅकफूट वरती जाता, तदनंतर बॅटचा फेस, बॅटचा चेहरा बॉलला दाखवता आणि तदनंतर मात्र 2 धावा अंकित करता. ऋषिकेश यांच्या बॅटमधून या 2 धावा आता मात्र शप्पल होऊन ऋषिकेशने बॉलला पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पलीकडे आल्यात 6 धावा षटकार. म्हणजे जम्बो सरांविरुद्ध हल्ला बोल खूप महत्वपूर्ण राहिलाय ओव्हरमध्ये, कारण धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 3 ओव्हरच्या अंती. 39 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम श्रेया 11. चला यानंतरची मॅच आहे तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाईल ट्रॉली. तर यानंतरची मॅच आहे शिवनेरी 11 अगेन्स्ट महाबळेश्वर स्पोर्ट्स. एका बाजूला अनिलदा मोरे तर दुसऱ्या बाजूला सतीशभाई उतेकर. हे 2 संघ मालक भिडतील. एका बाजूला संघनायक राकेश मोरे, दुसऱ्या बाजूला सिद्धेश सपकाळ. अशी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून तंतोतंत नियोजन प्लॅनिंग तुम्हाला बघायला मिळतंय. 3 ओव्हर नंतर अगदी ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये झाले. त्याच्यामध्ये शीतपेय आहेत, अगदी ड्रिंक्स पासून पाण्यापर्यंत व्यवस्था त्या ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये केली आहे. आणि दोन्ही संघाचे खेळाडू आता मात्र एकत्र आले. या ड्रिंक्स ब्रेकचा ते आनंद घेतील, कारण उन्हाचा तडाखा खूप वाढलाय. अलीकडच्या 2 दिवसांमध्ये न्यूजला तुम्ही पाहता की 37°C तापमान जाऊन पोहोचले. म्हणजे कुठेतरी उन्हाचा कडाका वाढलाय. पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही सांगत असतो की ज्यावेळेस तुम्ही आता मात्र या उन्हाळ्यामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा खेळताय तर स्वतःला फिट ठेवणं खूप महत्वाचं आहे. परंतु मॅचला येण्या अगोदर तुम्ही थोडंसं काहीतरी खाणंही खूप महत्वाचं आहे. पाणी सातत्यानं पिणंही खूप महत्वाचं आहे, कारण डिहायड्रेशन आपण याच्याबद्दलही चर्चा करतो की महत्वपूर्ण राहिले आतापर्यंत. कारण कित्येक खेळाडू आपण पाहिलं की दुखापतग्रस्त होतात, ताण खूप लागते. तुम्ही 1, 2, 3 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून घेतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी दम लागतो. अंगात दम असणं चांगलं आहे, परंतु तो लागणं अवघड आहे. कारण जर ज्यावेळेस दम लागतो त्यावेळेस आपण त्याच्याबद्दलही चर्चा केली आहे की अंगात दम असणं चांगलं, परंतु तो लागणं वाईट आहे. तर यानंतरच्या मॅचसाठी तयार राहा. शिवनेरी 11 अगेन्स्ट महाबळेश्वर स्पोर्ट्स आपण तयार राहायचं आहे. मॅच याही अगोदर आपल्या समोर रंगली आहे. टीम श्रेया 11 अगेन्स्ट वेदांत 11 ही मॅच आहे. अतिशय आम्ही या मॅच बद्दल चर्चा केली की श्रेया 11 टीम म्हणली तर विजयदादा शिंदे यांची टीम आहे. स्वतः ते संघनायक आहेत या टीमचे. तदनंतर वेदांत 11 सुरेश दादा सपकाळ यांची ही टीम आहे आणि संघ नायक विकास वाळणेकर. तर गोलंदाजी मार्गवरती नंबर 4 वरती त्यांचं प्राचारण केलं या मॅच साठी. आशिष गोलंदाजी मार्गवरती नंबर 4 वरती यांना बोलवलंय. जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला ऋषिकेश, दुसऱ्या बाजूला अक्षय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु ऋषिकेशने चांगली बॅटिंग केली. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर आली. अगदी तुम्ही ड्रिंक्स ट्रॉलीला KSK प्रीमियर लीगचा फ्लॅग तुम्हाला बॅनर बघायला मिळतोय. फ्लॅग त्याला म्हणता येणार नाही, बॅनर आहे तो. अतिशय चांगलं नियोजन तुम्हाला बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार आशिष. घोडे पारुड गावचा आशिष जाधव गोलंदाजी मार्गवरती.
दाबेकर गावचे अक्षय फलंदाजी मार्गवरती सज्ज आहेत आणि ज्या वेळेस आपण प्रीमियर लीग खेळतो त्या वेळेस आपल्या पाठीमागे आपल्या गावाचं नाव असतं. ओहो क्रॅकिंग स्ट्रोक, काय बॉलला हिट केलाय 6 धाब्यांसाठी आलाय हा क्लासिकल हा हँडसम षटकार, पाठवून दिला डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. ज्या प्रकारे दणदणीत फटक्याचा दानपट्टा असतो ना त्या प्रकारचा षटकार आहे. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. अगदी शेतामध्ये ज्या प्रकारे गोपीन कशा प्रकारे फिरवली जाते, कारण अक्षरशः ज्या वेळेस आपण शेताची चर्चा करतो की पाखरं कुठेतरी जे शेतामध्ये उगवलेलं धान्य असतं ते खाण्यासाठी येतात, परंतु शेतकरी काय करतो की गोफिनीसारखी बॅट फिरवत असतो, माफ करा गोफिनीसारखी ती गोफिन फिरवत असतो, परंतु त्या गोफिनीमधून निघणारा दगड आहे ना तो अतिशय वेगवान जात असतो आणि कुठेतरी त्या पाखरांना लागतो आणि ती पाखरं उडून जातात. परंतु या मॅच मध्ये गोफिनीसारखी बॅट फिरवले, बॉलला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. उजव्या बाहेर या बॉलवरती घडलंय काय, याच्यावरती हा डॉट बॉल आलाय आणि आशिष जाधवने केले पुनरागमन. अक्षयने ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला, ज्या प्रकारे बॅटची स्विंग आली, अफलातून बॅटची स्विंग, कौतुक करेन यार. आत्मविश्वास नक्कीच वाढला या मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंचा, कारण आकाश काळे माघारी परतल्यानंतर. उजव्या बाहेरचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक आले फेक करतील, एक धाव अंकित केली. चला असं वाटलं की टीम श्रेया 11 बॅकफुट वरती जाईल, परंतु तसं घडलं नाही. आता मात्र धावसंख्या सावरली आहे 46 धावा धावफलकावरती. तर नक्कीच ज्यावेळेस आम्ही चर्चा करतोय वेदांत 11 बद्दल, पहिल्या मॅच मध्ये त्यांनी विजय प्राप्त केला अगेन्स्ट शिवनेरी 11, म्हणजे हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. म्हणजे टीम श्रेया 11 पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे, या प्रीमियर लीगची पहिली मॅच खेळते. धावसंख्या मोठी उभारावी लागेल, कारण विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये तयार झालेला नाही. या बॉलवरती घडलं काय, उजव्या बाहेर फेक केलीये, पुन्हा एकदा डिसिजन आलाय, तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. या बॉलवरती खूप महत्वपूर्ण विकेट असेल. बॅट्समन तर पंचांचा डिसिजन आलाय OUT आउट. तर बॅट्समन ऋषिकेश माघारी चाललेत, अगदी डेंजर एंडला धावले खरे, जोखीम त्यांनी घेतली आणि क्रिकेट म्हटलं की तुम्हाला जोखीम घ्यावी लागते. युद्ध म्हटलं, क्रिकेट म्हटलं, जीवन असू द्या, एखादा उद्योगधंदा सुरुवात करताना तुम्हाला जोखीम घ्यावी लागते, कारण डेअरिंग खूप महत्वाची आहे. ती डेअरिंग घेतली, परंतु आता मात्र मोबदला मिळालाय टीम वेदांत 11 ला विकेटचा. तर विजय शिंदे यांच्यासाठी पारितोषिक आले, स्वतः अध्यक्ष आहेत KSK चे. पारितोषिक आले कमिटीकडून 10,000चं, लागोपाठ 6 बॉल 6 षटकार. पहिलाच बॉल उडवलाय हवेत, त्यांच्या विकेटचं पतन, आल्या पावली त्यांना माघारी पाठवलंय. आक्रमक रूप धारण करायला गेले पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा, आणि इथे मात्र लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती आशिष जाधवने मिळवली आहे विकेट. या अगोदर रनआउट, आता मात्र कॅच आउट. नितीन जाधव यांनी एक चांगली झेल पकडली आहे. आपण चर्चा करतो या मॅच बद्दल, असं वाटलं की पारड जड होतं सुरुवातीला वेदांत 11चं, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर आकाश काळेने जी बॅटिंग केली, तदनंतर असं वाटलं की पुन्हा एकदा वेदांत 11ने बाजी मारली आहे पहिल्या इनिंग मध्ये, परंतु तदनंतर पुन्हा एकदा ऋषिकेशने केलेली बॅटिंग आणि त्याच्या जोडीला अक्षय मैदानाच्या आतमध्ये होते, तुटून पडले, आणि तदनंतर पुन्हा एकदा श्रेया 11चं
पारडं जड केलं या मॅच मध्ये, परंतु आता मात्र पुन्हा एकदा पुनरागमन केलं टीम वेदांत 11ने. म्हणजे प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे कधी इकडे खेळ जातोय तर कधी तिकडे खेळ जातोय, परंतु प्रत्यक्षात तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. कारण आत्ताच्या घडीला मॅच कोण जिंकेल सांगणं कठीण आहे. आत्ताच्या घडीला नावांना महत्व नाही, तुमच्या खेळाला महत्व आहे. तुम्ही जे मैदानाच्या आतमध्ये खेळाचं सादरीकरण करताय ना त्याला खूप महत्व आहे. बॉलर तयार आशिष जाधव गोलंदाजी मार्गवरतून निघतील. हो हो, काय पकडलीये कॅच, अक्षरशः खोदून काढलीये. तर खूप चांगली कॅच, माफ करा या अगोदर अक्षयची विकेट गेली होती, परंतु आता मात्र विकेट विजय शिंदे यांची गेली आहे. थोडीशी गफलत झाली, ती आम्ही गफलत सुधारवतोय. तर मंगेश शिर्के, माफ करा मंगेश सपकाळ यांच्याकडून पारितोषिक आलंय. षटकाराला 1000 रुपये पारितोषिक असेल विक्रम यांच्यासाठी. तर धावफलकावरती जातो, धावा लागल्या 46 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम श्रेया 11. विक्रम धनावडे यांच्यासाठी पारितोषिक आहे, कॅश प्राइस 1000 रुपयाचं असेल. 46 धावा धावफलकावरती लागल्या. तर नक्कीच आमच्यापर्यंत ते पोहोचले, तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नक्कीच ते स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी ते लढाकला आहेत. नक्कीच आपलंही स्वागत आहे. आणि आर्मी मॅन ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर अगदी आखादी देश आणि लडाखपर्यंत जाऊन पोहोचले. क्रिकेटचं प्रेम आहे. नक्कीच आपण जे काम करताय त्यांना आमचा सलाम असेल. सर खूप चांगलं कार्य तुम्ही लडाखमध्ये इंडियन आर्मीच्या माध्यमातून करताय. नक्कीच या स्पर्धेचा आनंद घ्या. असं व्यक्तिमत्व आमच्या समवेत जुळलं. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम वेदांत 11 अगेन्स्ट श्रेया 11 मॅच आहे. गोलंदाजी मार्गवरती निखिल सपकाळ नंबर 5 वरती गोलंदाजी मार्गवरती त्यांना बोलवलंय, परंतु पारितोषिक आहे कॅश प्राइस 1000 रुपयाचं विक्रम विजयसाठी लागलं गेलंय. अतिशय आज सातारा जिल्ह्यातून आपण जर पाहतो तर सातारा जिल्हा म्हटलं तर शूरवीरांचा जिल्हा, आणि याच्यामध्ये अनेक तुम्हाला पुत्र असतील, खेळाडू असतील, बरेचसे आज इंडियन आर्मीमध्ये देश सेवेसाठी रुजू आहेत. त्याचबरोबर अनेक फोर्स आहेत, CRPF, मराठा बटालियन, बरेचशा फोर्स आहेत. त्याच्यामध्ये कार्यरत असणारे बरेचसे सातारा जिल्ह्यातील तुम्हाला आज मुलं बघायला मिळतात. तर जाव्या मैदानाच्या दिशेने वळ्या. क्रिकेट कशा प्रकारे चाललंय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 5 प्रगतीपथावरती आहेत. इथे मात्र काय घडलं, फेक केली जाईल, एक धाव येते या बॉल वरती. आता मात्र इथून पुढे नो बॉल. यस पंचांचा इशारा आलाय, हा नो बॉल आहे. नो +1 अशा 2 धावा मी अंकित करतोय. चला पंचांचा निर्णयाचा सन्मान करा आणि मॅचला सुरुवात करा. आणि आम्ही सांगत आलोय की प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला अल्टरनेट खेळाडू तुम्हाला खेळवावे लागतील. म्हणजे 15चा तुमचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सेमीफायनलच्या अलीकडच्या सर्व मॅचेस तुम्हाला एक एक खेळाडूला संधी देणं बंधनकारक असेल. याची दक्षता सर्व टीम्सने घ्यायची. सेमीफायनल आणि फायनलला तुम्हाला मुभा असेल की तुमच्या चॉईस संघ तुम्ही खेळवू शकता, परंतु प्रत्येक खेळाडूला तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. म्हणजे कुठेतरी 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात, परंतु 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर असतात. परंतु लीग मॅचेसमध्ये तुम्हाला एका एका खेळाडूला संधी द्यायची आहे. म्हणजे एका एका खेळाडूला तुम्हाला विश्रांती द्यायची आहे प्रत्येक मॅच मध्ये. परंतु सेमीफायनल आणि फायनल मध्ये तुमची चॉईस टीम तुम्ही घेऊ शकता. तर चला मॅच सुरू करा, वेळ नाही घ्यायचा. पंचांचा निर्णय हा फायनल असेल. पंच नक्कीच जो डिसिजन दिलाय त्याचं विश्लेषण करून तुम्हाला सांगतात अगदी खरं, परंतु नामांकित पंच आहेत. आपण ज्या ज्या वेळेस चर्चा करतोय पंचांबद्दल, शशी साटम मैदानाच्या आतमध्ये आहेत, आडाव सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. नो आर्ग्युमेंट असेल मित्रांनो, प्लीज सहकार्य करा. मैदानाच्या दिशेने वळूया. चला वेळ खूप झालाय, स्पीड अप घ्या, कारण सातत्यपूर्व सूचना दिली जाणार नाही. कारण आजचा उद्घाटनाचा दिवस होता. आपण उद्घाटन केलं अगदी खरं, परंतु खूप लेट उद्घाटन केलं.
परंतु वेळ खूप कमी आहे, 8 मॅचेस आपल्याकडे आहेत. बॉलर तयार, गोलंदाजी मार्गवरतून निखिल सकपाळ नंबर 5 वरती यांना गोलंदाजीसाठी बोलवले. आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या स्लॉग ओव्हरच्या मारझोड तोडफोडीच्या ओव्हरसाठी. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन पॉइंट आहे. तदनंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट मिड ऑन मैदानाच्या आतमध्ये इन सर्कल तुम्हाला बघायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट. लेग स्पिनचा मारा, टप्पा पडल्यानंतर स्पिनची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आणि लेग स्पिन म्हटलं तर अलीकडच्या काळामध्ये अगदी काही दिवसांमध्ये आपल्याला शेन वॉर्न सोडून गेले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दाखवलं की लेग स्पिन कसा करायचा. अक्षरशः मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी आउट केलं. आउट नाही केलं तर विचार करायला लावला की माझ्या अगेन्स्ट कशी बॅटिंग करायची. अगदी वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी आपल्यापासून रजा घेतली. नक्की शेन वॉर्न यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. बॉलर तयार, लेग स्पिनचा मारा समोर. विक्रम यांच्यासाठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळतोय. विक्रम वरती कौतुकाची थाप दिली आहे मंगेश यांनी. आपण ज्या वेळेस त्यांच्याबद्दल चर्चा करतोय ते देखील मॅचचा आस्वाद घेत आहेत. आता मात्र खूपच रावेष्टी बाहेरचा बॉल, पंचांनी हात फैलावला. वाईट बॉल आहे. आणि नक्कीच तुम्ही लेदर बॉललाही स्पिन करू शकता, तुम्ही टेनिस बॉललाही चांगला ग्रिप घेऊन स्पिन करू शकता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निखिल आहेत, लेग स्पिन करतायत. फ्लायटेड डिलिव्हरी, बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक धावलेत परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बॉल पडलाय. फेक केली जाईल. 2 धाबा धावफलकावरती अंकित झालेत. तिसऱ्या धावेचा होईल प्रयत्न, नाही होणार. 2 धावा. जमेची बाजू ही आहे की विक्रम धनावडे आहेत स्ट्रायकिंग एंडला. त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. अनेक स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली. टीम तापोळ्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. चांगली अष्टपैलू भूमिका त्यांची राहिली आहे. आज मात्र टीम श्रेया 11च्या माध्यमातून त्यांच्या नावाची वर्णी या संघामध्ये लागली आहे. शफल झालेत, विथ द स्पिन खेळायचा आहे बॉल, परंतु डॉट बॉल. कौतुक करेन बॉलर निखिल यांचं प्रभावित केलंय आता मात्र. आणि या बॉलवरती घडलं काय, विक्रम धनावडे माघारी जातील जड पावलांनी परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. या बॉलवरती मिळवले विकेट बॉलर निखिल सकपाळ यांनी. तर चला टॉससाठी या, वेळ नाही घ्यायचा. टॉस आहे शिवनेरी 11 विपक्ष महाबळेश्वर स्पोर्ट्स. एका बाजूला अनिलता मोरे, दुसऱ्या बाजूला सतीशभाई उतेकर, एका बाजूला कॅप्टन राकेश मोरे, दुसऱ्या बाजूला कॅप्टन सिद्धेश सपकाळ. टॉससाठी या. टॉस अप्लाय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेतोय, आपण टॉस करा. एक्कावन्न धावा धावफलकावरती, 51 आतापर्यंतच धावफलक आहे. आतापर्यंत मला वाटतंय बॅट्समन माघारी गेले, 5 बॅट्समन माघारी गेले. 51 धावा धावफलकावरती लागलेत. उर्वरित काही बॉल मार्गस्थ असतील या ओव्हरमध्ये. फक्त 2 बॉल बाकी आहेत. 2 टू गो. बॉलर निखिल सपकाळ आता मात्र बॅटिंगसाठी. साईनाथ जाधव. साईनाथ जाधव यांनी बॉल पाठवलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात. फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचा जोखीम. थ्रो खूप चांगला होता परंतु यष्टिरक्षकांना तो थ्रो पकडता आला नाही. मात्र एकाला सॅक्रिफाईस करावं लागेल. शेवटचा बॉल असेल. 2 धावा आम्ही या बॉल वरती कंप्लीट करतोय. टॉस साठी शेवटचा कॉल. शिवनेरी 11 अगेन्स्ट महाबळेश्वर स्पोर्ट्स हा टॉस करतोय. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनोदजी जाधव सर आपल्या समोर जुळतील या टॉस साठी. टॉस आहे महाबळेश्वर स्पोर्ट्स अगेन्स्ट शिवनेरी 11. हा होईल यानंतर टॉस. एक शेवटचा कॉल. इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची दक्षता घ्या. अगदी आम्ही तर शेवटचा बॉल सांगून जाईल की श्रेया 11 ने काय टार्गेट सेट केले या मॅच मध्ये. त्रेपन्न धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्पर्धा आपण पाहताय, अनुभवताय. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा टार्गेट आतापर्यंत बनवलंय टीम श्रेया 11. बॉलर तयार. शेवटचा बॉल. लेग स्पिनचा मारा. किशोर स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतील. शेवटच्या बॉलला ते सामोरं जातील.
लेग स्पिनचा मारा विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. या प्रकारच्या रन्स तुम्हाला बघायला मिळतील, परंतु याच्यावरती पंचांनी बोट उचलले. 53 धावा धाव फलकावरती. 54 धावांचं टार्गेट असेल टीम वेदांत 11 टीम समोर. येणारे बॉल 30 बॉल 54 रन्स आणि 54 रन्स 30 बॉल हे समीकरण आहे. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळतो. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या समोर जुळलेत टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, अर्थात पिंपरीचा आवाज म्हणजेच विनोदजी जाधव सर. कोयना टेनिस बॉल क्रिकेटचा हा आवाज आपल्या समोर जुळलाय. तर वळतो बॅक टू द हॅलो विनोद सर. हॅलो थँक्यू सो मच निलेशजी. तो या शिवनेरी 11 एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहतोय महाबळेश्वर स्पोर्ट्स. दोन संघ टॉस का बॉस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व तिसरा. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सन्माननीय संघमालक अनिलदादा मोरे यांचा संघ शिवनेरी 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सन्माननीय संघमालक सतीशभाई उतेकर यांचा महाबळेश्वर स्पोर्ट्स यांच्या दरम्यान या ठिकाणी नाणेफेक होते. आणि मी विनंती करेन सन्माननीय राजेदादा सकपाळ लाखवडच्या या ठिकाणी ज्येष्ठ सुपुत्र यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सर्वप्रथम आपण पाहतोय शिवनेरी 11 संघाचा संघ राकेश मोरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महाबळेश्वर स्पोर्ट्स संघाचे संघनायक सिद्धेश संकपाळ. आपल्या दोघांच्या माहितीसाठी सांगतो सन्माननीय अतिथी राजेदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉलिंग केली जाईल. तर नक्कीच आपण पाहतोय KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 आपल्याला पाहायला मिळते. पर्व तिसरं. या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस का बॉस आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शिवनेरी 11 संघ, दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर स्पोर्ट्स. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय महाबळेश्वर स्पोर्ट्स संघानं. 5 षटकांचं पहिलं सत्र असेल आणि आपण नाणेफेक जिंकलायत. अर्थातच नशिबाचा कौल जिंकलाय. प्रथम आपण काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. येस आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून दुसरा सामना आपण पाहिला ज्याच्यामध्ये 79 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या गेल्या आणि दुसऱ्या बाजूला 80 धावा देखील चेस झाल्या. किती धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला आपण रोख लावणार आहात? आम्ही तर कमीत कमी त्यांना 40-45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्लेचं सत्र असेल आणि कोणते पॉवर प्लेचं सत्र म्हटलं तर प्रतिस्पर्धी संघाकडून 2 दिग्गज फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतात. खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती पाबंदी लावणं रोख लावणं खूप अवघड असं कोणतं गोलंदाज म्हणजे जे ब्रह्मास्त्र आहे आपल्याकडे ज्याचा पहिल्या षटकासाठी वापर करणार? किशोर नलावडे हा माझा गोलंदाज. हा नक्कीच त्या. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर जर पॉवर प्लेच्या सत्रातील फलंदाज तुमचा जर फ्लॉप ठरला अर्थातच 15 ते 20 धावा त्या गोलंदाजावरती आल्या तर तुमच्याकडे ऑप्शन म्हणून दुसरा कोणी गोलंदाज आहे का? ऑप्शन म्हणून आमच्याकडे राहुल सकपाळ म्हणून आहे. तो पण त्याच वेगवान गतीचा गोलंदाज आहे. तो नक्कीच कमबॅक करून देऊ शकतो. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक. मात्र नाणेफेक आपण हरलात परंतु अजून सामना हरलेला नाही आहेत. 5 षटकांचं सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला फलंदाजी आली आहे. तर 5 षटकामध्ये आपण किती धावसंख्येचं लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवणार आहात? टार्गेट असेल आमचं एक 60+. आणि पॉवर प्लेच्या सत्रामध्ये 2 फलंदाज जे चांगले लीड करून देऊ शकतात तर ते 2 फलंदाज कोण असतील जे पॉवर प्लेमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवू शकतात? रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आमचं असेल पहिल्या मॅच सारखंच. यस क्रिकेटमध्ये जर बघितलं तर उजव्या हाताचा आणि डावखुऱ्या हाताचा जर फलंदाज असेल तर गोलंदाजाला टॉर्चर केलं जातं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप सुंदर आयोजन आहे. आयोजनाबद्दल काय बोलू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर आपण टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मात्र ज्या 2 ट्रॉफ्या तुम्हाला दिसत आहेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांची छबी त्या ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जर आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या कोणताही तरुण असो त्याच्या रक्तात नसात काय असेल तर छत्रपती आणि छत्रपती. तर त्यापैकी कोणती ट्रॉफी उचलण्याचा मानस असेल? ज्या दिवशी ऑक्शन की मला टीम मिळाली त्याच दिवशी आम्ही सर्वांनी ठरवलं की बाबा 1 नंबरची ट्रॉफी ज्याच्यामध्ये महाराजांचं छायाचित्रण क्लिअर दिसतंय आपल्याला तीच ट्रॉफीचा मानकरी म्हणून आम्ही ठरवू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांना देखील. या सामन्यासाठी आपण पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान आयोजित KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व तिसरं. पाहत राहा, कुठे जाऊ नका. ही स्पर्धा
जर पाहिली तर अतिशय अप्रतिम दर्जाची कोयना सोळशी आणि कांदाटी क्षेत्रातील सर्व खेळाडू एकत्रित करून एका पटलावरती आणलं. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं नियोजन केलं, मेहनत फळाला आली आणि के महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व तिसरं आपल्या समोर आज यशस्वीरित्या शिखर गाठतंय. आणि वळतोय मी समालोचन कक्षामध्ये माझे साथी समालोचक मित्र शैलेश जाधव यांच्याकडे. थँक्यू सो मच. नक्कीच धन्यवाद सर. अतिशय सुरेख अलॉंग द कार्पेटच्या दिशेने खेळलेला फटका, सुपर्ब फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषे पार, चौकार. हो हो, काय फटका खेळलाय, क्लास दाखवलाय. नाव आहे संकेत शिर्के, ब्रँड ऑफ बिरवाडी गावचा सितारा. आज आपल्याला आपल्या या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा आम्ही आज भेटीला घेऊन आलोय, के महाबळेश्वर प्रीमियर लीग 2020-22 मध्ये मी समालोचक शैलेश जाधव येतो तुमचं या स्पर्धेमध्ये. हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतो. विक्रम धनावडे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने. हिअर वी गो. हा शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळलाय. उत्तंग असा फटका, मिळतील धावा 4, चौकार, 4 रन्स. व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल केलाय, वेट केला, वॉच केला, तदनंतर मात्र हुसळी घेणाऱ्या चेंडूला सुपर्ब अशा दिशेने दिशा दाखवली. म्हणूनच म्हटलं जातं अतिशय जबरदस्त असा फलंदाज पाहायला मिळतोय. बिरवाडी गावचा हा सितारा आज मात्र एक अनोख्या शैलीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. संघ वेदांत 11 या संघाकडून, मात्र श्रेया 11 संघाकडून आघाडीचा गोलंदाज. आता मात्र लाईन लेंथ चेंज करण्यासाठी राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्कवरती. हो हो हो, यावेळी पुन्हा एकदा स्लीपर कव्हर पॉइंट मध्ये चाललाय चेंडू, सीमा रेषे पार, लगातारचा हॅट्रिक चौकार. वा भाई वा, क्या कहने, लाजवाब, देखना, दर्शनीय, सुपर्ब, फॅब्युलस, फंटास्टिक क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला यावेळी संकेत शिर्केच्या बॅट मधून. क्लासिफाईड जस्टिफाय करतोय आपल्या खेळाला. लाजवाब फटका, नाव आहे संकेत शिर्के, ब्रँड दाखवून देतोय. लगातारचे प्रहार, नक्कीच 3 चेंडूंवरती घेतलेले हे घणाघाती प्रहार जर पाहिलं गेलं तर श्रेया 11 संघावरती मात्र दडपण आणि दडपणच टाकणारे आहेत. मात्र आघात करतोय, प्रभाव दाखवलाय. नाव आहे संकेत. विक्रम धनावडे या गोलंदाजाने अतिशय फलंदाजांना नाचवलंय थय्या थय्या. मात्र आता हा फलंदाज धागडधिंगा करतोय या मॅचच्या दरम्यान. लाजवाब फटकेबाजी. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने पुन्हा एकदा विक्रम धनावडे. हो हो, समोरच्या दिशेने उडवलाय. हो हो, हा आहे कडक पे धडक चेंडू चाललाय समालोचन कक्षाला सलामी देण्यासाठी. मिळतील धावा 4, चौकार. विक्रम होतोय का विक्रमच्या विरोधात, हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. येणारे चेंडू 4 टाकलेत, 4 चेंडूवरती घणाघाती 4 प्रहार, 4ही चेंडू सीमा पार. आता 5वा चेंडू घेऊन येतोय राऊंड द विकेटने. खोलवर पद्धतीची चेंडू, विक्रम याची शरीरदृष्टी सडपातळ आहे आणि त्याच्यावरती चांगला मारा, शरीराचा भेदक बांधा आहे. हो हो हो, यावेळी मात्र स्ट्रेट हिट, परफेक्ट डिलिव्हरी, स्ट्रेट हिट परफेक्ट पाहायला मिळाला. आणि हा येतोय पुन्हा एकदा 5वा चौकार. बॅक टू बॅक 5 चौकार. संकेत शिर्केने मात्र आज या स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवलंय, क्लास दाखवलाय, टेम्परामेंट दाखवलाय आणि मनामधील हातामधील जे सामर्थ्य आहे ना त्याचा क्लास दाखवतोय हा फलंदाज. आज मात्र नावलौकिक करतोय आपल्या संघाचं नाही, आज आपल्या तालुक्याचं. या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा चेंडू हा विक्रम होतोय का विक्रमच्या नावावरती. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. विक्रम धनावडे टू संकेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूची एज लागली आणि तदनंतर मात्र थ्रो खराब होतोय. चांगलं बॅकअप मिळेपर्यंत मात्र वेळ होता. 2 धावा घेण्याचा अक्षरशः मनामध्ये एक धुरधुरी लागली, हुडहुडी लागली की या सीझन मध्ये 6 चेंडू 6 चौकार हा विक्रम होतोय का. मनामध्ये एक लागलेली उत्कंठा मात्र शेवटपर्यंत सिगेला पोहोचली आणि धावसंख्या मात्र या 6 चेंडूवरती स्कोरबोर्डवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 22 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच मित्रांनो, आजचा दिवस 11 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासामधील अतिशय महत्वाचा आहे. या देखील विषयी आपण चर्चा करू. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे फलंदाजी टीम कडून. नक्कीच सचिन सर जर पाहिलं ना
परफेक्ट टायमिंग वरती घेतलेला हा बॅटिंग पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये अतिशय घनाघाती प्रहार केले आणि तदनंतर मात्र तो जो फ्लो आहे तो आपल्याला पुढे त्याच पद्धतीने त्या रिदम मध्ये जायचं आहे. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर 11 मार्च या दिवसाचं महत्त्व काय आहे, तर आजच्याच दिवशी ज्यांचा जन्म झाला ते विजयजी हजारे एक नामवंत खेळाडू आहेत. त्यांचा आजचा दिवस भारताचे कर्णधार देखील होतं आणि बरेचशा स्पर्धा आपण हजारे ट्रॉफी आपण पाहतो क्रिकेट विश्वामध्ये, रणजी ट्रॉफीजमध्ये, आणि हे सर्व त्यांचा आज वाढदिवस मी म्हणेन. आणि त्याच दिवशी आज आपण या ठिकाणी ही स्पर्धा देखील नियोजित केलेली आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन येतोय दाभेकर गावचा एक उत्तम खेळाडू. मात्र यावेळी गोलंदाजी मार्कवरती सेकंड पॉवर प्लेचं षटक साईनाथ. हो, नितीनने मात्र यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे. ऋषी मात्र कोणतीही चुकी करणार नाही. बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती मात्र बॅक टू द पवेलियन गोल्डन डकचा शिकार ठरतोय नितीन जाधव. नक्कीच मागच्या मॅच मध्ये देखील असफल, या मॅच मध्ये देखील असफल. कुठेतरी ही शृंखला चालू झाली नितीन जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र वेदांत 11 संघाने यावरती विचार करणं गरजेचं आहे. मात्र श्रेया 11 संघाने कमबॅक केलंय. हो, कमबॅक केलंय. येणारे चेंडू असतील आता मात्र 23. तर समीकरण मित्रांनो आता आपल्या समोर अशा पद्धतीने येऊन थांबलंय, थपवलंय. येणारे चेंडू असतील 23. तुम्हाला बनवायचे आहेत 32 धावा. 32 रन्स रिक्वायर्ड अँड 23 डिलिव्हरीज मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. आता मात्र फलंदाजी मार्कवरती आपल्याला कोण पाहतोय, ज्या खेळाडूने अतिशय वयाच्या 49व्या वर्षी देखील एखाद्या तारुण्याला लाजवेल असा फलंदाज, ज्याने गोलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी केली, अष्टपैलू खेळाडू, अष्टवर्धन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते ते हेमंत शिंदे. मात्र ज्या खेळाडूने प्रभावित केलंय संकेत शिर्के स्ट्राईक वरती. हो, अक्रॉस द लाईन पॅडलाईनची गोलंदाजी होती, त्याच्यावरती मात्र चुकी पुन्हा एकदा जीवनदान देऊन गेल्या या फलंदाजाला. नक्कीच किस्मतची साथ यावेळी मिळाली आहे संकेत शिर्केला. नक्कीच हातामधून सुटलेला चेंडू बरंच काही सांगून जाणार आहे. थोडंसं दडपण आहे श्रेया 11 या संघावरती, हे पाहायला मिळत आहे. कौशल्य दाखवलंय साईलने या ठिकाणी. मात्र हेमंत शिंदे स्ट्राईक एंडवरती फलंदाजी मार्कवरती असताना हो दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. मात्र पंचांनी पाहिलं स्टंप वरती, लेग स्टंप सोडून चाललेला हा चेंडू निर्धाव चेंडू मी म्हणेन यावेळी पाहायला मिळतोय. नक्की ज्या पद्धतीने हेमंत शिंदे यांनी थोडासा फ्रंटफूट वरती आले आणि तदनंतर मात्र थोडासा स्कूप करण्याचा प्रयत्न केला. एक चालाकी भरी क्रिकेट सातत्यपूर्ण हेमंत शिंदे ज्यावेळी 360 ग्राउंड असतं त्यावेळी त्यांची चाणक्य नीती पाहायला मिळते. हो, यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुल केलाय, हुक केलाय त्या ठिकाणी डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 4 बाउन्स मध्ये ओव्हर दी रोप. मिळतील धावा 4. चौकार येतोय पुन्हा एकदा खणखणीत. नाव आहे हेमंत शिंदे. ब्रँडेड फटका पाहायला मिळाला या मॅचच्या दरम्यान. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र येणारे चेंडू असतील चला, समीकरण आपल्या समोर आलंय. येणारे चेंडू असतील 20. तुम्हाला बनवायचे आहे 27. म्हणजे सोपं आव्हान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जर अतिशय आउटफील्ड अतिशय वेगवान आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. यावेळी पुढे सरसावून स्टेप आउट झाले आणि तदनंतर मात्र ऑन साईडला लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक ऋषी येतोय. तोपर्यंत मात्र वेळ आणि मिळाला या ठिकाणी 2 धावेंचा. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. वय वर्ष 49 असताना देखील अशा पद्धतीची रणगती धावगती पाहायला मिळते. नाव आहे हेमंत शिंदे. ब्रँडेड आयकॉन खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये. सातत्यपूर्ण कित्येक स्पर्धा आयकॉन म्हणून या खेळाडूने खेळलेल्या असतील. मात्र या स्पर्धेची बातच न्यारी आहे हे दाखवून देत आहेत. नाव आहे हेमंत शिंदे. जम्बो सर साई समोर गोलंदाजी मार्कवरती. हो, यावेळी पुन्हा एकदा थोडंसं बॅकफूट वरती गेले, नंतर थोडंसं ऑन साईडला तटवलंय. मिड विकेट रजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. तोपर्यंत मात्र वेळ होता 1 धावेचा. 1 धावेने सांघिक धावसंख्या आता आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते 30 धावा. येणारे चेंडू असतील 18. तुम्हाला बनवायचे आहेत 24 रन. हे नवीन समीकरण आपल्या समोर येऊन उभं ठाकलंय.
आता मात्र गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक म्हटल्यानंतर या मॅचचा क्रुशियल मोमेंट मी म्हणेन यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. चला हा गोलंदाज आमच्यापर्यंत नाव पोहोचेल तोपर्यंत जाऊया. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे हेमंत शिंदे, राईट हँड गोलंदाज. ओव्हर द विकेटने चांगला वेग, चांगला रिदम पाहायला मिळतोय गोलंदाजाचा आणि 10-12 रनाचा रनअप आहे. हो यावेळी मात्र पुल केलाय, हुक केलाय आणि चाललाय चेंडू. या सिडीज चांगलं क्षेत्ररक्षण आहे, डिफाईन लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय, त्याला रोखतोय आणि तदनंतर मात्र 2 धावा मिळतायत आणि 2 धावेने मात्र अतिशय जबरदस्त अशी धावसंख्या, रणगती वाढते, पोहोचते ती 32 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील मात्र आता 17 तुम्हाला बनवायचे आहेत. 22 रन्स येणारे चेंडू असतील 17 तुम्हाला बनवायचे आहेत 22 रना. तर या पद्धतीचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये थोडस संत गतीने चाललेले हे सामने पाहायला मिळत आहेत, मात्र चुरस आहे. मॅच मध्ये रंगत आहे, तडफदार धनकदार पाहायला मिळत आहे. हो यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा आणखी बाहेर गेला. पंचांनी पाहिलं, निहारलं आणि दहाडलंय वाईड बॉलच्या सांगतेने आणि वाईड बॉलने मात्र अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोचते धावसंख्या स्कोरबोर्डवरती 33 रन्स स्कोरबोर्डवरती. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राईट हँड गोलंदाज आहे, शरीराचा वेग अतिशय चांगला आणि खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र फिरवलाय. हो मात्र यावेळी डिस्पॅच केलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. हेमंत शिंदे डगआउटची शोभा वाढवतील. चांगला खेळ हेमंत शिंदे यांच्या माध्यमातून मात्र या गोलंदाजाने प्रभावित केलंय. पॅड लाईनची गोलंदाजी, थोडासा वेग होता आणि तदनंतर मात्र इन कटरचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच फ्लो मध्ये हेमंत शिंदेने ज्या पद्धतीने बॅटचा एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी जाळं विणलं गेलं, त्या ठिकाणी नंतर नक्कीच ऋषीमाने कोणतीही चुकी केली नाही आणि फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन जातोय. हेमंत शिंदे जम्बो सर, लिजेंड क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळाले. सर या नावाने त्यांना उपाधी आहे. KSK मध्ये एक नक्कीच KSK चा ब्रँड अँबॅसिडर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर KSK मध्ये जर सातत्यपूर्ण आपण चर्चा केली तर ब्रँड अँबॅसिडर म्हणून आपण नावं 2च घेतो, एक हेमंत शिंदे आणि दुसरं श्रीकांत जाधव. हे ब्रँड अँबॅसिडर आहेत KSK चे. त्याचबरोबर आता मात्र बघूया काय घडतंय या मॅचच्या दरम्यान. माझ्या समवेत विनोदजी आहेत. विनोदजी, स्पर्धा अतिशय रंगतदार चालले, क्रुशियल मोमेंट आहे, काय सांगाल या सिच्युएशनच्या मध्यस्थी? हो यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने डिफेन्स केला मी म्हणेन यावेळी संकेत मात्र प्रभावित केलंय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने लगातार 5 चौकार आणि तदनंतर मात्र 2 रन, म्हणजे एक समीकरण या फलंदाजाने. ह्या खेळाडू, जर एखादा खेळाडू कसा 1 हँडेड स्वतः सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, तसा प्रयत्न मात्र जर कोणी केला असेल ना तर सर संकेत शिर्केने. काय सांगाल? नक्कीच आपण जर पाहिलं तर तुमच्याकडे जर टॅलेंट असेल, त्या टॅलेंटचा वापर जर तुम्ही योग्य वेळेला केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं आणि मैदानाच्या आतमध्ये तेच नेमकं संकेत शिर्केच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकासाठी जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला, म्हणजे सातत्य जे आहे ते क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी मात्र गौरवने मात्र बॅकफूट वरती गेला, हलक्या हाताने पुश केलाय आणि नक्कीच स्वतः बॅक टू द बॉलर पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज जातोय, क्षेत्ररक्षण करतोय. डॉट डिलिव्हरची सांगता सर नक्कीच उजेडात तर सर्वेच दिसतात, अंधारामध्ये स्वतःला शोधून दाखव आणि शोधून दाखवलंय. नाव आहे संकेत शिर्के. ऑड परफॉर्मन्स ऑफ दिस मॅच. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट क्रिकेट आणि परफेक्ट क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाले या 360 ग्राउंड वरती या फलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे गौरव जाधव. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. मात्र गोलंदाजाचा रनअप चांगला आहे. यावेळी मात्र पुल केलाय, यस इट इज पुल केलाय, सक्सेसफुल. चेंडू चाललाय सीमा रेषे पार, षटकार. व्हॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर मात्र अशा पद्धतीचा हुक शॉट पाहायला मिळाला. क्लासिकल दंदनीय षटकार. काय सांगाल? तर नक्कीच आपण विचार केला होता की संकेत शिर्के कुठेतरी प्रभावित ठरतोय, मात्र दुसऱ्या बाजूला हे क्रिकेट आहे. कधी राजा तर कधी रंक, कधी ऊन कधी पाऊस आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज गौरवनं नेमकं तेच केलं की 2 चेंडू जर तू शेर झालास तर पुढच्या चेंडूवरती मी 1.25 शेर आणि षटकार.
नक्कीच शेर सव्वा शेर एक शेर तर दुसरा बब्बर शेर पाहायला मिळते. एक लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. गौरव जाधवच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार आलाय, मात्र बॅकफूट वरती टाकलाय श्रेया 11 संघाच्या या गोलंदाजाला. गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र विफल ठरतोय. आता पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, यावेळी मात्र स्विंग आणि मिस. हे कौशल्य आहे, गोलंदाजाने क्लास दाखवला. आउटसाइड द ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा लेग कटर पाहायला मिळाला आणि डॉट डिलिव्हरची सांगता. आता येणारे चेंडू असतील 12, तुम्हाला बनवायचे आहेत धावा 14. मात्र समीकरण असणार आहे 12 चेंडू 14 धावा. सर काय सांगाल, 14 हा आकडा आटल्यानंतर नक्कीच या देखील आकड्याची आपण चर्चा करूया. नक्कीच 12 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशी देखील म्हटलं की जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांचं संमिश्र मिश्रण आणि सोबत काय असावं लागेल तर भाग्य. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गेली जाते आणि 12 चेंडूमध्ये 14 धावा. तसं जर पाहिलं तर माफक समीकरण आहे. मात्र क्रिकेटमध्ये क्रिकेटला अनिश्चिततेनं भरलेला खेळ म्हणतात, क्रिकेटला रंगबदलाला सरडा देखील म्हणतात. आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर सामना हा अटीतटीचा पाहायला मिळेल तर प्रेक्षक खुश असतात. 12 चेंडू आणि 14 धावा म्हणजे माफक आव्हान आहे. मात्र गोलंदाजाची खरी कसोटी या 4थ्या षटकामध्ये लागेल. जर 4थ्या षटकामध्ये 2 ते 4 धावा दिल्या आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना जर जिवंत ठेवला 6 चेंडू 8 पर्यंत, तर सामना कोणीही जिंकू शकतो. 50-50% तराजू समतोल साधू शकतो. मात्र क्रिकेट आहे, तिथे जे घडेल, जो चांगला खेळ करेल तोच सरस ठरेल, तोच विजयाचा खरा शिल्पकार. नक्कीच तुम्ही भाग्याची गोष्ट केली. नक्कीच सांगतो सर, 2 अक्षरांचं असतं ते लक, 2.5 अक्षरांचं असतं ते भाग्य, 3 अक्षरांचं असतं ते नशीब आणि 4 अक्षरांचा असतो शब्द, तो म्हणजे मेहनत. मेहनत जो करेल ना तो मात्र या ठिकाणी विजयी ठरेल. आता मात्र जाऊया 12 आणि 14 या आकड्याचं देखील आपण महत्त्व सांगणार आहोत. 12 हा आकडा ज्यावेळी आठवतो त्यावेळी आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर एक धडाकेबाज फलंदाज, लेफ्ट हँड फलंदाज युवराज सिंगची आठवण होते. तदनंतर जर पाहिलं तर 14 हा आकडा पाहिला तर 14 हा आकड्याकडे जर पाहिलं तर प्रेमाचा दिवस म्हणून देखील आपण पाहतो. 14 या आकड्याबद्दल आणखी तुम्हाला गंमत गोष्ट अशी सांगेन सर, 14 हा आकडा ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी भारताचे पंतप्रधान देखील आपल्याला आठवतात. भारताचे 14वे पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी असतील. त्याचबरोबर त्यांच्याबद्दल एक माफक अशी गणित तुम्हाला देखील सांगतो सर, 14वे गुजरातचे 14वे मुख्यमंत्री जर कोण असतील तर ते मोदी जे आहेत. त्यानंतर 2014 मध्ये जर कोण भारताचे पंतप्रधान झाले असतील तर ते नरेंद्र मोदी. म्हणजे 14 हे आकड्याचं महत्व मोदीजींनी इतकं कोणाला भाग्यशाली ठरू शकत नाहीये. मात्र यावेळी कोण भाग्यशील ठरेल हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. तर जाऊया, येणारे चेंडू असतील 12, तुम्हाला बनवायचे आहेत 14. तर गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाजीवरती आपण पाहायला मिळतोय गोलंदाज साईनाथ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचच्या दरम्यान जाऊया. आता मात्र येणारे चेंडू असतील 12, तुम्हाला बनवायचे आहेत 14. हे समीकरण आहे. जर पाहिलं गेलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ऑन साईडला 2 आहेत, लेग साईडला 2 आहेत, ऑफ साईडला 2 आहेत, लेग साईडला 2, असे 4 खेळाडू. जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट वरती एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. जर ऑन साईडला पाहिलं तर डीप मध्ये 4 क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला आहे, त्यानंतर मात्र लॉंग लेगला आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर मिड सी कॉर्नर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. म्हणजे अशी एक भेदक व्यूहरचना आहे या फलंदाजाच्या माध्यमातून. जर पाहिलं तर साईनाथ हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती यावेळी मात्र उडवलाय. हो, डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय, सीमारेषे पार मिळतील धावा 4. क्लासिकल फटका ज्या 360 मैदानाचा पुरेपूर जर फायदा कोणता फलंदाज करून घेत असेल तर तो फलंदाज आहे संकेत शिर्के. काय सांगाल सर? नक्कीच आपण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय आणि आपण जर पाहिलं डीप फाईन लेग वरती हा चौकार घेतलाय. क्रिकेटमधले एक तंत्राचा वापर केला, कारण जेव्हा तुम्हाला 12 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे, माफक आव्हान असेल, तेव्हा तुम्हाला फक्त तंत्राचा वापर करायचा आहे. कधी कधी असं देखील होतं की 12 चेंडू 14 धावे किंवा माफक आव्हान असतं, अति काही संकटात नाही, अशा पद्धतीचे फटके पाहायला मिळतात. मात्र या खेळाडूनं संकेत शिर्केनं ते मात्र सफल केलं. त्याने पाहिलं, हेरलं आणि सीमारेषेच्या बाहेर धाडलं. डीप फाईन लेग वरती गॅप होता आणि 4 धावा घेतल्या, चौकार. नक्कीच आता मात्र मागे प्रोटेक्शन दिलंय त्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा बाउन्सर येतोय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हो, त्याच रिजन मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र पंचांनी पाहिलंय, निहारलंय, दहाडलंय. वाईट बॉलची सांगता पुन्हा एकदा केली गेली आहे आणि 1 धाव अवंतरने वाढ होते. आता मात्र येणारे चेंडू असतील 11, तुम्हाला बनवायचे आहेत 9.
हे समीकरण आपल्या समोर आलंय आता. येणारे चेंडू असतील 11, तुम्हाला बनवायचे आहेत 9. हे समीकरण आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साईनाथ गोलंदाजी मार्क वरती. हो हो हो, यावेळी मात्र नक्कीच सर आता मात्र पाहायला मिळतंय व्हाईट बॉल पुन्हा एकदा. नक्कीच ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, जर तुम्ही सिगरेट प्याल तर होईल तुम्हाला कॅन्सर, सिगरेट पिलं तर होईल तुम्हाला कॅन्सर, तदनंतर जर पाहिलं तर दारू पिलात तर तुम्हाला बोललं जाईल डान्सर, आणि जर चेंडू तुमच्या छातीच्या वरती गेला ना तर त्याला ओढलं जातं बाउन्सर. हा पहिला बाउन्सर आलाय या ठिकाणी, पहिला बाउन्सर आलाय. पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. व्हाईट बॉलची सांगता होतीये. येणारे चेंडू असतील 11, बनवायचे आहेत 8. समीकरण अशा पद्धतीने आलंय, काय सांगाल? तर नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने समीकरण आले, चौकार आला ना शैलेश, तिथे मात्र दडपण आलं. आणि जेव्हा तुमच्यावरती दडपण येतं, दबाव येतो, बर्डन ज्याला म्हटलं जातं, तेव्हा मात्र तुमच्याकडून चुका होतात आणि त्याच चुका तुम्हाला त्या सामन्यातून बाहेर घेऊन जातात. हे क्रिकेट आहे. मग त्या चुकांमधून शिकणं अतिशय महत्वाचं आहे. हो हो, यावेळी उडवलाय, काय फ्लाइट एंड पाठवलंय. हो, कोणत्याही पासपोर्टची गरज नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषे पार, मिळतील धावा 6. हवाई सफर, चेंडू सीमा पार, लाजवाब फटका. या फलंदाजाने मात्र अतिशय मंत्रमुग्ध केलाय. नाव आहे संकेत शिर्के, क्लासिफाईड. या फलंदाजाला जर पाहिलं तर याच्या मनगटामध्ये जी असलेली ताकद आहे ना, ती मात्र या शॉटमध्ये दाखवली आहे या फलंदाजाने. आणि मनगटाच्या ताकदीचा वापर करून सोबत टायमिंग देखील आहे, कारण टायमिंग असणं देखील महत्वाचं आहे. कारण तुमच्याकडे असणं गरजेचं नाही, तर टायमिंग बी खूप महत्वाचं आहे. आणि ती टायमिंगचा वापर केला यावेळेस बघा, विकेट देऊन बसलाय. कारण ही चूक त्याला सरळ मैदानाच्या बाहेर घेऊन जाते. आत्मविश्वास, आणि तो आत्मविश्वास थोडासा ओव्हरफ्लो झाला, म्हणूनच लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. अतिशय बाउन्सर चेंडू होता, त्याला मात्र बॅकफूटवरती जाऊन पंच करायचा होता, मात्र पाहिलं क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी भेदलंय आणि विकेटचं पतन देखील झालंय. म्हणजे जर पाहिलं गेलं तर आता मात्र ट्विस्ट आहे मॅचमध्ये, आता ट्विस्ट आणली आहे, मात्र थोडंसं लेट ट्विस्ट आली आहे. येणारे चेंडू असतील आता 9 चेंडूमध्ये 2 धावा बनवायचे आहेत. सर मधलं एका हाती सामना जिंकण्याची किमया केली आहे मी म्हणेन. यावेळी जर पाहिलं तर वेदांत 11 दुसरा सामना विजयी होतोय की काय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि वेदांत 11 जर दुसऱ्या सामन्यामध्ये लीड करेल, प्रॉफिट असेल, कारण प्रत्येक सामना जिंकत जर गेलात तर तुमचे पॉईंट्स वाढणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूनं दडपण तुमचं कमी होणार आहे, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही विजयाची मोहर लावत जाणार तेव्हा तेव्हा प्रेशर तुमचा कमी होणार. हो, यावेळी मात्र काय फटका खेळलाय, लेग ग्लान्सचा फटका पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र डीप फाईन लेग रेझमधून क्षेत्ररक्षक आला, तोपर्यंत मात्र एका धावेची मापक संधी मिळाली. जर पाहिलं गेलं तर 11 चेंडूमध्ये धावसंख्या कुठल्याच संकेतने वैयक्तिक 34 धावा, येणारे चेंडू फेस केले 11. लाजवाब फलंदाजी. संकेत शिर्केची जर फलंदाजी तुम्हाला आवडली असेल ना, जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. काय क्लास दाखवला या फलंदाजाने. आता मात्र हो हो हो, गौरव जाधवने आपला क्लास दाखवला इथे. हाय आणि हँडसम चेंडू चाललाय सीमारेषे पार, षटकार, विजयी षटकार. हेच फिनिश ऑन हिज स्टाईल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि फ्लो केलाय. नक्कीच आपण पाहिलं तर हा MS धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय फलंदाज गौरवने. आणि ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहिला, पुढे शफल झाला होता, ऑफस्टिक वरती फुल टॉस घेतला आणि आपण जर पाहिलं स्क्वेअर लेग रिजन वरती दमदार 6 धावा षटकार. आणि संकेतचं का कौतुक करावं, तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की